नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे सिक्रापूरमधून. प्रवाशाला रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेऊन चाकूचा दाग दाखवत लुटणाऱ्या रिक्षाच्या चालकासह त्याच्या साथीदाराला सिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास सणसवाडी हद्दीत पुणे अहिल्यानगर मार्गावर ही धक्कादायक घटना घडली होती. अंतरमयी सुरेंद्रदास कुमार हे रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने अचानक त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला होता. आरोपींनी गळ्यावर आणि हातावर वार करून सोन्याचे लॉकेट हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फिर्यादीने प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी त्याचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला होता. जीव वाचवण्यासाठी फिर्यादीने चक्क धावत्या रिक्षातून उडी मारली होती. घटनेनंतर सिक्रापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कोरेगाव भीमा येथे सापळा रचून हर्षवर्धन उर्फ अजय अशोक फाजगे आणि राहुल दिलीप फाजगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा 1,40,000 रुपयाचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय. दोघांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. या कारवाईमुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या लुटीच्या प्रकाराचा सिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.